बाबा सैलानी बाबा, आता येणाऱ्या 13 तारखेला होळी, 13 तारखेला होळी, 19 तारखेला संदल. तर बाबा मला माहीत नाही 2015 पासून येते का 12 पासून येते का 13 पासून येते माहीत नाही मला. तर मी हमेशा आले होळीला आले, अधूनमधून आले. मग तर मी पहिली बार 2024 मधला मी जे संदल फाईतला, तर मला आता पहिली बार मी संदलला आले 2024 मधला. तर मला आता संदललाच यायची खूप इच्छा आहे. तुम्ही ठरवा आता, काय अडचणी येऊ देऊ नका आणि मी खुशीनं तुमच्या दरबारात येऊ द्या, मला पाढीला येऊ द्या तुमच्या. तर मला संदललाच यायची इच्छा आहे. मग संदलला होळीला आली तर पुन्हा मग संदल बघितल्याशिवाय येता येत नाही घरी. मग ते कसं ओलांडून आल्यावानी होतं. तर मग तुम्हाला तर माहीत आहे माझ्या घरची परिस्थिती कशी आहे. तर मी घरी मला एक दिवस बी असं म्हणजे 2 दिवस राहणं खूप कठीण आहे बाहेर. म्हणजे कठीण म्हणजे माझ्यासाठी काही नाही, मी 8 दिवस बी राहू शकते. मला खुशी आहे तिथं राहण्याची. तर तुम्हाला माहीत आहे घरच्या कशा अडचणी राहतात. तर त्याच्यामुळं मला आता संदलला यायचं आहे. तर तुम्ही सगळं काही मला म्हणायचं आहे, मला काहीच अडचणी येऊ देऊ नका. मी आता येणाऱ्या 19 तारखेला संदल आहे. तर मी इथून 18 तारखेला संध्याकाळी बसनं येईन. तर मी तुम्हाला तिथं पाडीला दरबारात येईन सकाळी 3 किंवा 4 वाजता. तर दिवसभर तिथं थांबन, दिवसभर दर्शन घेईन. चौकडे जांभळी बाबाचे त्याचे वाघजाळी बाबाचे तुमचं सगळे चौकड दर्शन घेईन. मी दर्शन घेऊन पूर्ण पाडी हिंडून फिरून बघणार. आणि मग रात्री संदलच्या वाटेला जमलं तर मी पिपळगावला येणार ह्या वर्षी बाबा. नाही जमलं तर मी तुमच्या वाटेला बसन, मी संदल बघन आणि नंतर मग वाटेला लागन. संदल झाल्यावर तुम्हाला मी संदलला बघायला येणार आहे बाबा. सैलानी बाबा, तुम्ही माझ्या घरच्या अडचणी दूर करा आणि मला तुमच्या सैलानी बाबा, मला तुम्ही माहेराला न्या. तुम्ही होळीला किंवा होळीची इच्छा नाही बाबा, तर मला संदलची इच्छा आहे. तुम्ही मला माहेराला न्या. सैलानी बाबा, सैलानी बाबा, सैलानी बाबा.